का कोणीतरी ते त्याच्यावर गाणं बनवायला लागलं, खड्डे में कोंडले मालिश का काय. मला मागच्या वेळेला कुठेतरी कार्यक्रमाला मला भेटली क्या बोले गाने नहीं बनाए, बोले आपने मौका ही नहीं दिया, अभी रास्ते अच्छे बन रहे हैं. Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. कॉन्क्रिटीकरणाचं काय, कारण तुम्ही ती पण एक योजना घोषित केली होती आणि आता सध्या आपण बघतोय की मुंबईतलं कॉन्क्रिटीकरण अचानक थांबलंय. त्यात काही गडबड झाली आहे, काही की थांबवलं वगैरे रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण? काय गडबड करणारे आम्ही नाहीये. गडबड करणारे कुठे आहेत तुम्ही माहिती आहे. तिकडे ते इतके वर्ष गडबड केली म्हणून कॉन्क्रीटचे रोड नाही झाले. इतके वर्ष डांबराचे रिपेरिंग मध्ये. आता मी तेच मगाशी ब्रीफिंग घेत होतो, जवळपास 250 कोटी रुपये वर्षाला रिपेरिंग मध्ये खर्च होतात. आता या वर्षी मला मगाशीच संबंधित अधिकारी म्हणाले या वर्षी आमचा 100 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च होणारच नाही. 50% पेक्षा खाली आला. आता एक टप्पा झालाय. आता डिसेंबर 2025 पर्यंत पहिला फेज कंप्लीट होईल. दुसरा फेज जो आहे तो डिसेंबर 26 पर्यंत कंप्लीट होईल आणि मुंबई खड्डे मुक्त होईल. एकही खड्डा तुम्हाला शोधावा लागेल. किती सगळे टाइम लिमिट त्याची काय आहे? ते काय टाइम लिमिट दिलं ना, डिसेंबर 2025 पर्यंत. डिसेंबर 2025 पहिला फेज आणि जो दुसरा फेज अर्धवट कामं झालेली आहेत ते डिसेंबर 2026 पर्यंत 100%. ठीक आहे, म्हणजे आपण 100% तुम्ही परत मला विचारा. पुढच्या वर्षी आपण जेव्हा जुलै महिन्यामध्ये भेटू अशाच 26 मध्ये 2026 डिसेंबर 26 डिसेंबर 26 मध्ये पकडाल. अजून जे बोलतो ते आम्ही करतो. आणि बघा तुम्हाला का 15-20 वर्ष का केले नाही, का खड्ड्याचा प्रवास लोकांना करावला, का कोणीतरी ते त्याच्यावर गाणं बनवायला लागलं, खड्डे में कोंडले मालिश का काय. मला मागच्या वेळेला कुठेतरी कार्यक्रमाला मला भेटली क्या बोले गाने नहीं बनाए, बोले आपने मौका ही नहीं दिया, अभी रास्ते अच्छे बन रहे हैं. बघा जे आहे ते आहे ना. आम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्री मी झालो ना त्याच्या एका आठवड्यात मी आणि देवेंद्रजींनी चेलला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही हे का दरवर्षी रिपेरिंगला का डांबराचे रस्ते दरवर्षी दुरुस्ती करता, कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही. ते म्हणाले 50 किलोमीटर करतो आम्ही दरवर्षी. काय नियम आहे, काय एग्रीमेंट आहे? आम्हाला 2 वर्षात 3-4 वर्षामध्ये हे संपूर्ण 100% पाहिजे. 700 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे आता होत आहेत. म्हणजे 2 फेजमध्ये 100% मुंबई खड्डे मुक्त होणार. एका बाजूला तुमच्या अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास आणि याच्याबद्दल तुम्ही एवढा पोटतिडकीने बोलता. एक दुसरं पण तुम्ही अशा बातम्या तुमच्यावर देत नाही. हे जे कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत ते नाही, कॉन्क्रीटचे रस्ते थांबले की आम्ही बातम्या करा. थांबले नाही. अरे बाबा आता 31 मेला आम्ही सांगितलं तुम्ही आता जे रस्ते आहेत ते तसे म्हणजे हे करा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण खड्डे वगैरे जे आहे हे नाही म्हणजे त्यांना मोटरेबल करा. आणि आता काम कॉन्क्रीटचं बंद 31 मे. आता पावसाळा गेला की सुरू होणार. पावसाळ्यामध्ये सुरू केले, ट्रॅफिक जाम झाले, तुम्हीच सांगणार बघा तिकडे असं चालू आहे, बघा तिकडे केलं तरी आणि नाही थांबवलं तर म्हणतात थांबवलं. आमचं टार्गेट ठरवलेलं आहे, त्या टार्गेटमध्ये कंप्लीट होणार. आम्ही सुद्धा सांगतो डिसेंबर 2026 मध्ये जर खरोखरच अशा पद्धतीची परिस्थिती झाली तर पुन्हा आम्हीच त्या स्टोरी करू की बघा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने वचन दिलं होतं त्या पद्धतीने त्यांनी रस्ते सगळे गुळगुळीत करून दिले पाहिजे ना. तुम्ही तुमचं टीआरपी पण वाढेल. चांगली कामं दाखवली तर, लोकांना सुविधा दिलेल्या दाखवल्या तर टीआरपी वाढेल. तुम्ही अटल सेतूचं महत्व सांगा, कोस्टलचं महत्व सांगा.